देऊ, तुझ्या घरात ये. पण बाईसाहेब, कुणाला अडवण्याची चूक करत होतास? मालकीण आहेत त्या या महालाच्या. पुन्हा अशी चूक झालेली खपवून घेतली जाणार नाही. टाक बाईसाहेबांच्या खोलीत पोच. बाबा म्हणतात ते खरं असेल का? मॉम खरंच आजारी पडली असेल की मला घरी बोलवण्यासाठी हा एक प्लॅन आहे? शे, काय करावं कळत नाही. एकीकडे वाटतं आपली मॉम आहे ती, मला जायला हवं तिला भेटायला. पण दुसरीकडे वाटतं नाही, कारण मला घरी बोलवण्यासाठी मॉम काहीही करू शकते. पण असं सगळं करेल ती? नाही. ज्याप्रमाणे बाबांनी स्वतःहून मला फोन करून बोलवलंय, मला जायला हवं. मला मॉमला भेटायला हवं. मी जाणार. मॅम, शॉट रेडी आहे. आलेच. ओके. बास देऊ. शांत हो बघू आता. वहिनी, वहिनी तुम्ही तरी समजावा ना विक्रमला. त्याला सांगा की हे सगळं शांत होईपर्यंत तरी या घरात राहण्याचा हट्ट सोडून दे. नाही, आम्ही असं काहीही करणार नाही. का? कारण तू या घराण्याची कुलवधू आहेस. आणि विक्रम भाऊजींसारखंच आम्हालाही असंच वाटतं की तू इथेच राहावीस कायमची. तुम्हाला आणि विक्रमला असं वाटतं वहिनी, साईमांना असं नाही वाटत. विक्रम भाऊजी, आम्हाला माहिती आहे कुठल्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी तुम्ही भैया साहेबांना शोधता येते तुमच्या. पण देवयानीला घरात न येऊ देण्याची आज्ञा साईमांनी दिली होती. या गोष्टीबद्दल देवयानी तू साई मला जाब विचारला पाहिजे होतास. कशासाठी विक्रम भाऊजी? आम्ही आणि तुम्ही या घरात असताना देवयानीला फार काळ घराबाहेर थांबावं लागणार नाही हे साईमांनाही चांगलं माहिती. केवळ देवयानीचा अपमान करायचा म्हणून त्यांनी अशी आज्ञा दिली होती. देवयानीनी अपमानित होऊन या घरातनं निघून जावं, स्वतः निघून जावं, हीच तर साईमांची इच्छा आहे. तुमच्या लक्षात कसं येत नाही विक्रम भाऊजी? देवयानी, तू जर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला शिकली नाहीस ना, तर या घरात तुझा निभाव लागणं कठीण आहे. हे बघ विक्रम, अजूनही मी तुला सांगते, थांब देवयानी. या घरातून आपण आता कुठेही जाणार नाही आहोत. या घरी आम्ही फक्त आमच्या हट्टासाठी आलो नाही आहोत, तुझ्यासाठी आलोय. तुझा मान सन्मान तुला परत मिळवून देण्यासाठी इथे आलोय.
आणि हे सगळं करण्यासाठी आम्हाला तुझी साथ तितकीच महत्वाची आहे. खरं तर आम्ही हे तुला सांगण्यापेक्षा तू साईमांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं होतंस. नाही विक्रम, माझ्या हातून साईमानचा अपमान कधीच होऊ शकणार नाही. हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे देवयानी. ठीक आहे, आम्ही आता आमच्या पद्धतीने प्रकरण हाताळतो. विक्रम, कुठे चाललायस? या घरातील माणसांना त्यांची लायकी दाखवून द्यायला. विक्रम प्लीज, विक्रम. अभिलाषा, हो, श्रावणी तुमच्याशी सकाळी बोलली ना फोनवर, ती म्हणाली ना येते म्हणून. मग आता दुपार होऊन गेली तरी कशी अजून आली नाही? अभिलाषा, मला नाही वाटत ती येणार आहे. म्हणजे सकाळी ती ज्या पद्धतीने माझ्याशी फोनवर बोलले ना, मला नाही वाट. जाऊ दे ना अभिलाषा, नाही येणार आहे ती. असं का बोलताय तुम्ही? कारण मला नाही वाटत तिला आपल्याबद्दल काही काळजी वाटते. म्हणून आपण प्रयत्नच करायचे नाही, तसंच ना? केले ना, प्रयत्न केले ना, 50 फोन केले, तुझ्या आग्रहासाठी खोटंही बोललो मी. काय झालं? आली का ती? माझी खात्री आहे तिची मॉम आजारी आहे हे तुम्ही सांगितलं ना तिला, मग ती नक्की येणार. बघा तुम्ही, खरंच येणार ती. अभिलाषा, खरंच जर का असं झालं ना तर मलाही तुझ्या इतकाच आनंद होईल. पण जर का असं झालं नाही तर तू ही गोष्ट मनाला लावून घेणार नाहीयेस. मी काय अभिलाषा, हात पुढे कर. उद्यापासून काम करण्याची गरज नाही. निघ चल. माफ करा साहेब, माझी काय पण चूक नाही. साईमांनी सांगितलं तसं मी केलं. साईमांनी सांगितलं तसं तू केलंस ना, आता आम्ही सांगतो तसं करायचं. उद्यापासून कामावर यायचं नाही. चाललंय. साहेब माफ करा साहेब, दया करा गरीबावर. मला उद्या नोकरीवरून तुम्ही जर काढलं तर माझ्या पोरं बाळं उपाशी मरतील बघा साहेब. हो, देवयानीला अडवण्याची हिंमत कशी आली तुझी? जाऊ देत ना विक्रम. तू मध्ये बोलू नकोस देवयानी. विक्रम, अरे ह्याचा काय दोष आहे? त्यांनी तुला हात येण्यापासून अडवला, हा त्याचा दोष नाही. पण तो त्याच्या मर्जीने नाही वागला. साईमाने त्याला जे सांगितलं ते त्याने केलं ना. जाऊ देत ना, माफ कर त्याला आता. ठीक आहे, पण पुन्हा जर असा वागलास भाईसाहेब, फार उपकार झाले तुमचे माझ्यावर. तुमच्यामुळं माझी नोकरी वाचली बघा. माफ करा मला. पुन्हा मी असं कधीच काही करणार नाही. मी माफ केलं. बसा तुम्ही. जाऊ देत ना विक्रम, किती चिडणार आहेस? देवयानी, आज म्हणजे ना साईमांच्या वागण्याची हद्द झाली. आपण जर गप्प बसून राहिलो ना तर हे असले प्रकार वाढत जाणार या घरात. नाही, या गोष्टी तू सहन करू शकशील, आम्ही नाही. खरं तर तेव्हाच आम्ही त्यांना जाब विचारणार होतो, वहिनीमध्ये पडल्या. काही गोष्टी असतात ज्या आपल्याला सहन कराव्या लागतात. सारखे वाद घालून प्रश्न नाही सुटत विक्रम. तुला काय वाटलं? आम्ही शांत बसलो तर वाद होणार नाही? हे लोक रोज आपल्या कुरापती काढणार, आपल्याला त्रास देण्याचे नवीन मार्ग शोधून काढणार आणि असं काहीतरी करणार की ज्यामुळे या घरामध्ये आपण सुखाने जगू शकणार नाही. त्यांच्या मनाविरुद्ध आपण त्यांच्या घरात राहतोय आणि हे आपलंच चुकतंय. त्यांच्या घर तुला कळत कसं नाहीये देवयानी? हे या घरावर जितका त्यांचा अधिकार आहे ना तितकाच अधिकार तुझाही आहे. तू सून आहेस या घरची देवयानी. आता आपल्या सुनेशी कसं वागायचं हे साईमाला कळलं पाहिजे. विक्रम, हो,
हा साईमा आणि रणवीराचे तुझ्याशी असं वागताय. उद्या घरातला कुठलाही नोकर चाकर उठेल, तुला वाटेल ते बोले, आणि आम्ही सगळं सहन करायचं. किती लोकांची तोंड गप्प करायची. हे बघ, आता गरज आहे ना ती तुला निर्धाराने उभं राहण्याची. माझ्यामुळे या घरातली शांतता बिघडायला नकोय मला. सगळे असंच म्हणणार की देवयानी आणि घरात आल्यानंतर सगळ्यांचे संबंध बिघडले. देवयानी, तुझ्यामुळे असं काही घडलेलं नाही. आमचे संबंध बिघडलेलेच होते, आणि आता जर त्यांनी त्यांचं वागणं बदललं नाही ना, तर ते आयुष्यभर तसेच राहणार आहेत. हॅलो. हो देऊ, कामात आहेस का ग? आई, नाही, बोल ना. काही नाही, सहजच फोन केला. आई, काकू कशी आहे? अगं काय सांगू तुला, पहिल्यापासून श्रावणीच्या चुकांवर पांघरून घालत आली ती. त्यावेळी मागचा पुढचा कुठलाही विचार केला नाही, आणि आता श्रावणी घर सोडून गेल्यानंतर ती घरी परत यावी म्हणून अभिलाषांनी तिला खोटं सांगितले की ती आजारी आहे म्हणून. आणि काका? तो काय संसार आहे, जोडीदाराला येईल त्या परिस्थितीत साथ देणं ते करतोय. पण काही उपयोग झाला का? सकाळी फोन केल्यापासून पुन्हा काही श्रावणीचा फोन आला नाहीये. मला इतके दिवस श्रावणीची भीती वाटत होती, आता अभिलाषाची वाटायला लागली. खूप वाईट वाटलं असेल ना ग आई तिला? हो ग, सकाळपासून रडतेच आहे. पण आई, मला एक गोष्ट कळत नाहीये, खोटं बोलण्याचा अट्टहास कशाला? नातं हे एकच उत्तर आहे त्याला, आणि त्यात आईचं मन. आपली मुलगी आपल्यापासून कधीही दूर जाणार नाही, आपलं ऐकेल अशी वेडी अशा शेवटपर्यंत वाटत असते ग. तुला नाही कळायचं, आई होशील तेव्हा कळेल. आई, अगं एक गोड बातमी द्यायची तुला. प्रिया वहिनीला बाळ होणार आहे. अगं चांगली बातमी दिलीस, अभिनंदन सांग त्यांना माझ्याकडून, आणि काळजी घ्यायला सांग त्यांना. होय, आणि तूही काळजी घे. आणि देऊ, म्हणजे अभिलाषाने ती स्वतः आजारी असं सांगून श्रावणीला इथे बोलवून घेतलंय, हे तुला कळलंय हे कुणाला कळू देऊ नकोस हं. थोडक्यासाठी गोंधळ नको ना. मी आपलं मला बोलावं असं वाटलं म्हणून तुझ्याशी बोलले, एवढंच. हां, मग ठेवू फोन? हो ठीक आहे. अच्छा. साईमा, काय झालं? विक्रम भैया गेटवरच्या वॉचमनला काढून टाकायला निघाले होते. हां, पण देवयानीताईमुळे त्याची नोकरी वाचली. बरोबर आहे, देवयानीला नोकरांबद्दलच सहानुभूती वाटणार ना. आणि त्या वॉचमनला जर त्याची नोकरी टिकवायची होती तर त्यांना आमच्याकडे यायचं होतं. देवयानीकडे जायची काय गरज होती? आम्ही त्याला माफ केलं असतं. तो विक्रम भैयाचा राग बघून लय घाबरला होता. त्याला तुमचं नाव सुचलंच नाही. म्हणजे आमच्याबद्दल काही बोलला का तो? हां, विक्रम भैयाने त्याला विचारलं ना, तेव्हा काय म्हणाला तो? तो म्हणला की साईमांच्या सांगण्यावरून त्यांनी देवयानीताईंना गेटच्या बाहेर ठेवलं होतं. साईमा, ज्यूस घेताय ना? जनी तू जाऊ शकतेस. जी. अभिलाषा, श्रावणी अजून आली नाहीये याची शिक्षा तू स्वतःला का घेतेस? अगं 4 घास तरी खाऊन घे ना. चूक माझीच होती. मलाही वाटलं होतं की ती येईल.
आई आजारी आहे कळल्यावर तरी येईल. पण आता माझी खात्री पटली. तिला आपल्याबद्दल काहीच वाटत नाही. अगं असं नको बोलूस. कुठेतरी अडकली असेल वाटेत. सकाळपासून मी हाच विचार करून स्वतःच्या मनाला समजावत होते, पण नाही, मीच कुठेतरी कमी पडले. मी हरले वहिनी, मी हरले. तू आधी रडणं थांबव. आणि हे बघ, ही आजच्या पिढीतली मुलं स्वतःच्या मनाला पटेल तेच करतात. आणि त्यांना याच वयामध्ये घरातल्या माणसांनी सांगितलेल्या सत्यापेक्षा बाहेरच्यांनी दाखवलेली स्वप्न खरी वाटतात. पण शेवटी स्वप्न ती स्वप्नच असतात. आणि हे जेव्हा श्रावणीला कळेल ना, तेव्हा ती येईल आपल्याकडे परत. आणि रडून काहीच होणार नाही. तू अशीच रडत राहिलीस म्हणून काही श्रावणी परत येणार नाही. मी हरले. हो मी हरले. मॉम, तुम्ही कोण? आम्ही हंबीरराव राजे शिर्के विद्यालयातून आलो आहोत. बरं बरं, काय काम आहे? कुणाला भेटायचं आहे? आम्हाला देवयानी ताईला भेटायचंय. बरं तुम्ही बसा, मी ताईसाहेबांना सांगतो. हा? वा, काय छान घर आहे ना देवयानी ताईंचं. हळू बोल, असं जोरात नाही बोलायचं. चला बसा, इकडे बस. तू इकडे बस. एका अर्थी आपण देवयानीला भेटायला आलो ते बरंच झालं नाही. हो ना बाई. डीवी सर पण नाहीत आणि देवयानी बरेच दिवसात शाळेत आली नाही. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण तिला परत शाळेत बोलावू शकतो ना. डीव्ही सर शाळेत परत आले तर शाळेची परिस्थिती नक्कीच सुधारेल. हो, पण त्यासाठी आधी देवयानी यायला पाहिजे शाळेत आणि मग तिने डीवी सरांना आणलं पाहिजे. देवयानी ताई परत शाळेत येणार. आता मजा येणार ना. मजा मजा. हळूहळू. ताईसाहेब, तुम्हाला भेटण्यासाठी काही शिक्षक आले. मला भेटायला? हो. काय रे? ताईसाहेबांना सांगायला की काही शिक्षक आले भेटण्यासाठी. ठीक आहे, येतील द्या. जा तू खाली. काय झालं? कसा विचार करतेस? मला भेटायला का आले असतील? आता ते खाली जाऊन त्यांच्याशी बोलल्याशिवाय तुला कसं कळेल? जा तर. हो. तू पण चल ना. हं? तू पण चल. कशाला? तुझ्याशी बोलायचं ना त्यांना. आम्ही कशाला येऊ? सायमा असतील ना खाली, त्यांना नाही आवडणार. तू असलास तर कदाचित त्या काही बोलणार नाहीत. देव्याने हे घर जितकं साईमांचं आहे ना, तितकंच तुझंही. या घरावर तुझाही तितकाच अधिकार आहे. या घरात जरा मोकळेपणाने वावरायला शिक. हे घर तुझ्या स्वतःच आहे असं समजून वाग ना इथे. उद्या आम्ही जर घरात नसू एखाद्या वेळेस, तर तू या खोलीचा दरवाजा लावून आतनं कडे लावून कोंडून घेणार आहेस का स्वतःला? तसं नाही विक्रम, पण आज आता अनायसे तू आहेस ना. म्हणूनच आम्ही येणार नाही आहोत खाली. सवय करून घ्या आता स्वतःला. आणि त्यांना जे काही बोलायचंय, जे काही करायचं ते करू देत ना. आम्ही आहोत ना इथे बघायला.
काळजी करू नकोस. ठीक आहे, खाली जा. काय प्रॉब्लेम आला तर आम्हाला सांग, आम्ही येतो. ओके, जा. आणि